हाय फ्रेंड, तर आज आपण प्रॅक्टिस सेट 1.4 बघणार आहोत. तर 1.4 मधला आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट बघणार आहोत. तर आपल्याला हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं आहे. तर बघा काय सायमल्टेनियस इक्वेशन आहे. 1/2x minus 3/y is equal to 15, 8/x plus 5/y is equal to 77. तर इथे जो व्हेरिएबल आहे तो डिनॉमिनेटरमध्ये आहे. तर अशा वेळेस काय करायचं, इथे काय करणार आपण 1/x इज इक्वल टू ए पुट करणार आणि 1/y इज इक्वल टू बी पुट करणार. म्हणजे काय होणार 2 इंटू 1/x म्हणजे काय 2 इंटू ए मायनस 3 इंटू 1/y म्हणजे काय 3 इंटू बी इज इक्वल टू 15. आणि इकडे काय होणार 8a प्लस 5b इज इक्वल टू 77. म्हणजे तुमचं इक्वेशन नंबर 1 आहे 2a मायनस 3b इज इक्वल टू 15. इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 2 8a प्लस 5b इज इक्वल टू 77. तर आता हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे. तर इथे a चा कोएफिशियंट किती 2 आणि इथे a चा कोएफिशियंट किती 8. त्यामुळे काय करायचं मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 8. 8 ने मल्टिप्लाय करायचं मग काय येणार 8 इंटू 2a मायनस 8 इंटू 3b इज इक्वल टू 8 इंटू 50. मग काय होणार 8 इंटू 2 16a मायनस 24b इज इक्वल टू 120. याला इक्वेशन नंबर 3 म्हणणार. त्याचप्रमाणे काय करायचं मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय, आता या इक्वेशन 2 ले या a च्या कोएफिशियंटने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 2 ने. म्हणजे इथं काय होणार 2 इंटू 8a प्लस 2 इंटू 5b इज इक्वल टू 2 इंटू 77. म्हणजे इथं किती येणार 8 दुनी 16 16a प्लस 10b इज इक्वल टू 7 2 14 चालला 1 15 154. या इक्वेशन नंबर 4 म्हणणार. आता इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 जर ऑब्झर्व केलं तर इथं पण 16 आहे, इथं पण 16 आहे. त्यामुळे काय करणार आपण इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 4 म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू भेटणार. त्यामुळे काय करायचं इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 4. इक्वेशन 3 काय 16a मायनस 24b इज इक्वल टू 120. इक्वेशन नंबर 4 काय 16a प्लस 10b इज इक्वल टू 154. इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. आता इथे काय करणार आपण सबस्ट्रॅक्शन म्हणजे साइन चेंज करायचं. इथे प्लसचं काय होणार मायनस, प्लसचं मायनस, प्लसचं मायनस म्हणजे 16a कॅन्सल. 24 मायनस 10 म्हणजे मायनस 34b इज इक्वल टू 154 मधून 120 गेली म्हणजे किती राहणार मायनस 34. म्हणजे b इज इक्वल टू काय होणार मायनस 34 डिवाइड बाय मायनस 34 म्हणजे b इज इक्वल टू काय येणार 1. आता ही b इज इक्वल टू 1 जी व्हॅल्यू आली ती आपण कुठं पुट करणार एक तर इक्वेशन नंबर 3 मध्ये किंवा इक्वेशन नंबर 4 मध्ये. म्हणजे आपल्याला कशाची व्हॅल्यू भेटणार a ची. तर पुट करा 3 मध्ये पुट b इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3. मग काय येणार 16a मायनस 24 इंटू b ची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू 120. देअरफॉर 16a. आता हे मायनस 24 इकडे गेल्यानंतर काय होणार प्लस 24. म्हणजे काय होणार 16a इज इक्वल टू 120 प्लस 24. 120 प्लस 24 64 144. म्हणजे 16a इज इक्वल टू 120 अधिक 24 441. म्हणजे a इज इक्वल टू 144 भागिले 16. इथं किती येणार 9. a ची व्हॅल्यू 9.
तर आता हे आपल्याकडे आले ए आणि बी ची व्हॅल्यू. आपल्याला काय काढायचं, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू. तर एक्स म्हणजे काय, 1/x म्हणजे ए. 1/x म्हणजे काय, ए. म्हणजे काय करणार, 1/x इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू 9. इनवर्स घ्या म्हणजे x इज इक्वल टू काय येणार, 1/9 इनवर्स. त्याचप्रमाणे 1/y म्हणजे काय, b. मग काय करणार, 1/y b ची व्हॅल्यू 1. इनवर्स घ्या, y इज इक्वल टू 1 इनवर्स. म्हणजे x, y काढला 1/9, 1. हे तुमचा आन्सर असणार आहे. तर आता आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 2 काय आहे, 10/x + y + 2/x - y इज इक्वल टू 4. 15/x + y - 5/x - y इज इक्वल टू -2. हे सायमल्टेनियसली इक्वेशन सॉल्व करायचं आपल्याला. पण इथे तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथे जे x + y ते डिनॉमिनेटरमध्ये, म्हणजे त्याच्या जागी आपण दुसरा व्हेरिएबल पुट करायचा. म्हणजे काय लिहिणार इथं, आन्सर खाली लिहिणार 1/x + y इज इक्वल टू a. त्याचप्रमाणे 1/x - y इज इक्वल टू b. मग काय येणार, 10 × 1/x + y म्हणजे काय, 10 × a + 2 × b. 1/x - y म्हणजे काय, b इज इक्वल टू 4. इथे काय येणार, 15 × 1/x + y म्हणजे काय, a -5 × 1/x - y म्हणजे काय, b × b इज इक्वल टू -2. म्हणजे इथं काय येणार, 10a + 2b इज इक्वल टू 4. इक्वेशन नंबर 1. इथं काय येणार, 15a - 5b इज इक्वल टू -2. इक्वेशन नंबर 2. आता इथे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 जर ऑब्झर्व केलं तुम्ही, तर इथे बीचा कोइफिशियंट 2 आहे आणि इथं बीचा कोइफिशियंट -5 आहे. तर इथे आपण बीचा कोइफिशियंट सेम करू. मग काय करायचं, बीचा कोइफिशियंट सेम करायचं म्हटल्यानंतर इथे -5 ने इक्वेशन 1 ले मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय लिहिणार, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय -5. मग काय होणार, -5 × 10a -5 × 2b इज इक्वल टू -5 × 4. म्हणजे काय होणार, 5 × 10 -50a -10b इज इक्वल टू -20. याला इक्वेशन नंबर 3 म्हणणार. आता इथे आपण बीचे कोइफिशियंट मल्टिप्लाय केलं. त्याचप्रमाणे या 2 ने हा जो बीचा कोइफिशियंट आहे त्याने कशाला मल्टिप्लाय करायचं, इक्वेशन 2 ला. म्हणजे काय लिहिणार आपण, मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 2. 2 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय लिहिणार इथं तुम्ही, 2 × 15a -2 × 5b इज इक्वल टू 2 × -2. 2 × 15 किती आहे, 30a -10b इज इक्वल टू -4. इक्वेशन नंबर 4. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथं काय आहे, -10 आहे आणि इथं पण काय आहे, -10 आहे. म्हणजे इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 मध्ये दोन्ही संख्या सेम आहे. बीची कोइफिशियंट इथं पण -10 -10. म्हणजे काय करणार, इक्वेशन 3 - इक्वेशन 4. Therefore इक्वेशन 3 - इक्वेशन 4. मग काय येणार, इक्वेशन 3 काय तुमचं, -50a -10b इज इक्वल टू -20. इक्वेशन नंबर 4 काय आहे, 30a -10b इज इक्वल टू -4. आपण सबस्ट्रॅक्शन करत आहोत म्हणजे साइन काय करणार, चेंज करणार. म्हणजे इथे प्लसचं काय होणार, मायनस.
इथे मायनसचं प्लस, इथे मायनसचं प्लस, म्हणजे -30 -50 म्हणजे -80a हे कॅन्सल होणार इज इक्वल टू -20 आणि +4 म्हणजे किती होणार -16. मग ए ची व्हॅल्यू कशी काढणार आपण? ए इज इक्वल टू -16 अपॉन -80, मायनस मायनस कॅन्सल, 16×5 म्हणजे ए इज इक्वल टू 1/5. आता बी ची व्हॅल्यू काढणार, तर बी ची व्हॅल्यू कशी काढणार आपण? पुट ए इज इक्वल टू 1/5 इन इक्वेशन 3. पुट ए इज इक्वल टू 1/5 इन इक्वेशन 3. मग काय होणार? इक्वेशन 3 काय? -50 इंटू ए. ए म्हणजे काय? 1/5. 1/5 -10b इज इक्वल टू -20. मग काय होणार? इथे 5 1 5, इथे 0 म्हणजे -10b इज इक्वल टू -20. आता -10 इकडे गेल्यानंतर काय होणार? +10 म्हणजे काय होणार? -10b इज इक्वल टू -20 + 10 म्हणजे काय होणार? -10b इज इक्वल टू -10 म्हणजे b इज इक्वल टू -10 अपॉन -10 म्हणजे b इज इक्वल टू 1. आता आपल्याला ए ची व्हॅल्यू भेटली आणि बी ची व्हॅल्यू भेटली, तर पण आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे? एक्स आणि वाय ची. म्हणजे ए ची व्हॅल्यू इथं पुट करणार आपण, बी ची व्हॅल्यू इथे पुट करणार. मग काय इक्वेशन येणार? 1/x + y. ए म्हणजे काय? 1/5. 1/5. मग तिरपा गुणाकार करा म्हणजे 1 × 5. 1 × 5 5. याचा तिरपा गुणाकार काय होणार? 1 × x + y, x + y म्हणजे काय होणार? x + y इज इक्वल टू 5. दिस इज इक्वेशन नंबर 5. त्याचप्रमाणे आपण काय करणार? बी ची व्हॅल्यू इथे पुट करणार. बी ची व्हॅल्यू किती? 1 म्हणजे काय येणार? इथं लेफ्ट हँड साईड काय? 1/x - y इज इक्वल टू बी ची व्हॅल्यू किती? 1. मग तिरपा गुणाकार करा. इथे 1 लिहिला आपण, डिनॉमिनेटरमध्ये हमेशा 1 असतो म्हणजे 1 × 1 इज इक्वल टू 1 × x - y. देअरफॉर x - y इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर 6. आता जर तुम्ही इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6 जर ऑब्झर्व केलं तर इथे +5 आहे आणि इथं -y, सॉरी इथं +y आणि इथं -y. त्यामुळे काय करायचं? इक्वेशन 5 प्लस इक्वेशन 6 दोन्हीची ॲडिशन करायची. मग काय लिहिणार? पहिले इक्वेशन नंबर 5 लिहा. काय? x + y इज इक्वल टू 5. इक्वेशन नंबर 6 काय आहे? x - y इज इक्वल टू 1. इथं काय केलं आपण? ॲड इक्वेशन 5 and 6. ॲडिशन का केलं आपल्याला? कारण की आपल्याला ॲडिशन केल्यानंतर x ची व्हॅल्यू भेटणार. बघा x ची व्हॅल्यू भेटते का? इथे +y आणि -y कॅन्सल होणार म्हणजे 2x इज इक्वल टू 5 + 1 6 म्हणजे x इज इक्वल टू 6/2. 6/2 म्हणजे काय? x इज इक्वल टू 3. आता आपल्याला x ची व्हॅल्यू भेटली. आता y ची व्हॅल्यू कशी काढणार आपण? पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 5 म्हणजे काय येणार? x म्हणजे 3 प्लस y म्हणजे किती? y ची व्हॅल्यू काढायची आपल्याला इज इक्वल टू 5 म्हणजे काय येणार? y इज इक्वल टू 5 - 3 म्हणजे y इज इक्वल टू काय येणार? 5 - 3 2 म्हणजे काय राहणार? x, y, x, y, x ची व्हॅल्यू 3 y ची 2. हे तुमचं काय असणार? आन्सर. तर आता आपण 1.4 मधलं क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 3 काय? 27/x - 2 प्लस 31/y + 3 इज इक्वल टू 85 आणि 31/x - 2 प्लस 27/y + 3 इज इक्वल टू 89. हे सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर पहिलं काय करणार आपण? आन्सर. येथे टर्म कशामध्ये? डिनॉमिनेटरमध्ये x आणि y व्हेरिएबल. मग आपण काय करणार? न्यूमरेटरमध्ये कन्वर्ट करणार म्हणजे काय करणार? 1/x - 2 इज इक्वल टू a
आणि 1/y+3 इज इक्वल टू बी. मग असं केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन काय भेटणार, 1/x-2 म्हणजे ए म्हणजे काय येणार 27a प्लस इथे काय येणार 1/y+3 म्हणजे बी म्हणजे काय येणार 31b इज इक्वल टू 85. इक्वेशन नंबर 1. हे इक्वेशन कसं बनणार 1/x-2 म्हणजे काय ए 31a प्लस 1/y+3 म्हणजे काय बी 27b इज इक्वल टू 89. इक्वेशन नंबर 2. आता इथे जर ऑब्झर्व केलं तुम्ही इथे एचा कोएफिशियंट 27 आहे आणि बीचा कोएफिशियंट 31 आहे. इथे काय एचा कोएफिशियंट 31 म्हणजे जो बीचा कोएफिशियंट आहे तो इथे एचा कोएफिशियंट आहे आणि इथं बीचा कोएफिशियंट जो आहे तो इथं एचा कोएफिशियंट आहे. तर अशा वेळेस काय करायचं इथे 27 आहे हे 27 इथे हे 31 इथे आहे हे 31 इथे आहे. मग अशा वेळेस काय करायचं एकदा ॲडिशन करायची आणि एकदा सबट्रॅक्शन करायचं इक्वेशन 1 आणि 2चं. म्हणजे आपण काय करू एकदा ॲडिशन करू म्हणजे काय येणार 27a प्लस 31b इज इक्वल टू 85. इक्वेशन नंबर 2 काय आहे 31a प्लस 27b इज इक्वल टू 89. दोन्हीची काय केली आपण ॲड इक्वेशन 1 and 2. मग काय म्हणणार ॲडिशन केल्यानंतर 7 + a1 8 3 + 2 5 प्लस 7 + 1 8 5 58b इज इक्वल टू 9 + 5 14 17 म्हणजे काय होणार 58a प्लस 58b इज इक्वल टू 174. तर इथे काय करायचं 174 इथे काय करायचं डिवाइड बोथ साइड बाय इथे 58 कोएफिशियंट आहे इथे जर 58ने डिवाइड केलं तिन्ही साईडले तर इथे 174 सुद्धा 58ने भाग जातो. 58 म्हणजे काय होणार 58a डिवाइड बाय 58 प्लस 58b डिवाइड बाय 58 इज इक्वल टू 174 डिवाइड बाय 58 म्हणजे काय येणार तुम्हाला 58 कॅन्सल ए प्लस इथं पण कॅन्सल ए प्लस बी इज इक्वल टू 58ने 174 डिवाइड केलं तर 3 येणार. इक्वेशन नंबर 3. आता तुम्ही एकदा ॲडिशन केली आता एकदा इक्वेशन 1 आणि 2ची सबट्रॅक्शन करायचं म्हणजे आपल्याला इक्वेशन नंबर 4 भेटेल. तर इक्वेशन नंबर 3 काय 1 काय 27a प्लस 31b इज इक्वल टू 85 इज इक्वल टू 85. आणि इक्वेशन नंबर 2 काय 31a प्लस 27b इज इक्वल टू 89. आता काय करणार इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 म्हणजे काय भेटणार आपल्याला इथे प्लसचं काय होणार मायनस इथे प्लसचं मायनस इथे प्लसचं मायनस म्हणजे 31 मायनस 27 31 मायनस 27 मायनस 4a इथे काय होणार प्लस 4b इज इक्वल टू मायनस 4. आता इथे काय करायचं डिवाइड बोथ साइड बाय 4 म्हणजे काय राहणार लिहिणार डिवाइड बोथ साइड बाय 4 मग इथं काय येणार -4/a डिवाइड बाय 4 प्लस 4b डिवाइड बाय 4 इज इक्वल टू -4 डिवाइड बाय 4 म्हणजे 4 कॅन्सल होणार इथं काय येणार -a प्लस 4 कॅन्सल प्लस b इज इक्वल टू -1. याला इक्वेशन नंबर 4 म्हणणार. आता इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथे +a आणि इथं -a म्हणजे आपल्याला जर b ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर आपण काय करणार इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4 मग लिहा इक्वेशन 3 काय आहे a प्लस b इज इक्वल टू 3. इक्वेशन 4 काय आहे -a प्लस b इज इक्वल टू -1. इक्वेशन 3 इक्वेशन 4 आपण काय केलं ॲडिशन ॲड इक्वेशन 3 and 4 मग काय होणार
प्लस ए मायनस ए कॅन्सल, बी प्लस बी 2b, 3 मायनस 1 2, म्हणजे b इज इक्वल टू काय भेटणार 2/2, म्हणजे b इज इक्वल टू 1. आता b इज इक्वल टू 1 जी व्हॅल्यू आली ती आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करणार आणि a ची व्हॅल्यू काढणार. म्हणून काय लिहिणार, पुट b इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3. मग काय भेटणार, a प्लस b ची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू 3, म्हणजे काय भेटणार a इज इक्वल टू 3 मायनस 1, म्हणजे a इज इक्वल टू 2. आता आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू भेटली, a ची 2 आणि b ची 1. आता ती आपण येथे पुट करणार, म्हणजे आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू भेटणार. म्हणून काय लिहिणार आपण 1/x मायनस 2, a म्हणजे किती 2, a म्हणजे किती 2. आपण 2/1 लिहिलं, तिरपा गुणाकार करा, 1 × 1 म्हणजे 1, म्हणजे काय लिहिणार 1 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय x मायनस 2, म्हणजे इथं काय येणार 1 इज इक्वल टू 2x मायनस 2 × 2 4, म्हणजे इक्वेशन काय झालं तुमचं 2x मायनस 4 इज इक्वल टू 1, इक्वेशन नंबर 5. त्याचप्रमाणे काय करणार तुम्ही, b ची व्हॅल्यू पुट करणार, b ची व्हॅल्यू काय 1 या इक्वेशनमध्ये, म्हणजे काय लिहिणार 1/y प्लस 3 इज इक्वल टू 1 म्हणजे काय 1/1, तिरपा गुणाकार करा, म्हणजे 1 × 1 1 इज इक्वल टू y प्लस 3, म्हणजे y प्लस 3 इज इक्वल टू काय आलं 1. हे इक्वेशन नंबर 6 म्हणणार. आता इक्वेशन फ्रॉम इक्वेशन 6 y ची व्हॅल्यू कशी काढणार, y इज इक्वल टू 1 मायनस हे प्लस 3 कडे गेल्यानंतर काय होणार -3, म्हणजे y इज इक्वल टू -3. त्याचप्रमाणे हे जर इक्वेशन सॉल्व्ह केलं आपण 5, तर काय होणार फ्रॉम इक्वेशन 5 काय लिहिणार 2x इज इक्वल टू 1, हे -4 इकडे गेल्यानंतर काय होणार +4, 1 + 4, म्हणजे 2x इज इक्वल टू 5, म्हणजे x इज इक्वल टू 5/2. म्हणजे तुमच्याकडे काय आलं x आणि y ची व्हॅल्यू x, y, x म्हणजे काय 5/2 आणि y म्हणजे काय -3, सॉरी -3 नाही 1 - 3 म्हणजे काय -2, 1 - 3 म्हणजे काय -2, लिहिणार -2. हे काय असणार तुमचं आन्सर. तर आता आपण 1.4 मधलं क्वेश्चन नंबर 4 बघणार आहोत. शेवटला क्वेश्चन 1/3x + y + 1/3x - y इज इक्वल टू 3/4 आणि 1/2 इन ब्रॅकेट 3x + y - 1/2 इन ब्रॅकेट 3x - y इज इक्वल टू -1/8. तर येथे जे व्हेरिएबल आहे ते डिनॉमिनेटरमध्ये आहे, तर आपण काय करू याच्या जागी दुसरे व्हेरिएबल घेऊ आणि न्यूमरेटरमध्ये कन्वर्ट करू. म्हणजे काय लिहिणार तुम्ही आन्सर काय लिहिणार 1/3x - y इज इक्वल टू a and 1/3x इथं प्लस या 3x - y इज इक्वल टू b. म्हणजे काय येणार इथं काय येणार 1/3x + y म्हणजे काय a प्लस 1/3x - y म्हणजे काय b इज इक्वल टू 3/4. आता आपल्याला इथं डिनॉमिनेटरमध्ये 4 नको आहे, मग त्यामुळे काय करायचं मल्टिप्लाय बोथ साइड बाय 4, मल्टिप्लाय बोथ साइड बाय 4 म्हणजे काय येणार 4a + 4b इज इक्वल टू 3/4 मल्टिप्लाय बाय 4, 3/4 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजे 4 4 कॅन्सल होणार, म्हणजे 4a + 4b इज इक्वल टू 3. याला इक्वेशन नंबर 1 म्हणणार आपण. त्याचप्रमाणे हे इक्वेशन कसं बनणार 1/2 1/3x + y म्हणजे काय a मायनस 1/2 1/3x - y म्हणजे काय b इज इक्वल टू -1/8. आता आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये 8 नको आहे,
मग काय करायचं, मल्टिप्लाय बोथ साइड बाय 8, मल्टिप्लाय बोथ साइड बाय 8. मग काय होणार, 8 मल्टिप्लाय बाय 1/2a मायनस 8 मल्टिप्लाय बाय 1/2b इज इक्वल टू -1/8 मल्टिप्लाय बाय 8. इथे काय होणार 4, म्हणजे काय होणार 4a मायनस इथं काय होणार 4 - 4b इज इक्वल टू इथे काय होणार -1. याला इक्वेशन नंबर काय म्हणणार 2. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 जर ऑब्झर्व केलं तर इथे किती आहे +4b आणि इथे -4b. म्हणजे तुम्ही काय करणार इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2, मग तुम्हाला कशाची व्हॅल्यू भेटणार a ची. मग काय लिहिणार तुम्ही इक्वेशन 1 काय 4a + 4b इज इक्वल टू 3 आणि इक्वेशन नंबर 2 काय 4a - 4b इज इक्वल टू -1. हे 1 आणि हे 2. आपण काय केलं ॲड इक्वेशन 1 and 2. मग काय भेटणार ॲडिशन केल्यानंतर हे +4b -4b कॅन्सल होणार. 4 + 4 8a इज इक्वल टू 3 - 1 2. मग a ची व्हॅल्यू किती भेटणार आपल्याला, देअरफॉर a इज इक्वल टू 2/8. 2/8 म्हणजे a इज इक्वल टू 2/8 म्हणजे काय 1/4. आता काय करायचं पुट a इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन 1. म्हणजे काय होणार पुट a इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन 1. म्हणजे आपल्याला कशाची व्हॅल्यू भेटणार b ची. मग काय 4 × a म्हणजे काय 1/4 प्लस 4b इज इक्वल टू 3. 4 4 कॅन्सल म्हणजे काय राहणार 1 + 4b इज इक्वल टू 3. हे +1 इकडे गेल्यानंतर काय होणार -1. म्हणजे 4b इज इक्वल टू 3 - 1. देअरफॉर 4b इज इक्वल टू 3 - 1 2. देअरफॉर b इज इक्वल टू 2/4. देअरफॉर b इज इक्वल टू 1/2. आता आपल्याला a ची व्हॅल्यू भेटली आणि b ची व्हॅल्यू भेटली, पण आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची. त्यामुळे इथे पुट करा a आणि b ची व्हॅल्यू. तर काय येणार म्हणजे काय लिहिणार आपण 1/3x - y इज इक्वल टू a म्हणजे काय 1/3x + y. a म्हणजे काय 1/4. 1/4. मग आता तिरपा गुणाकार करा म्हणजे काय होणार 4 × 4 इज इक्वल टू 1 × 4 4. 4 इज इक्वल टू 3x + y म्हणजे काय होणार 3x + y इज इक्वल टू 4. इक्वेशन नंबर 3. त्याचप्रमाणे b ची व्हॅल्यू इथे पुट करा म्हणजे काय 1/3x - y. 1/3x - y इज इक्वल टू b म्हणजे काय 1/2. तिरपा गुणाकार करा म्हणजे काय होणार 2 इज इक्वल टू 3x - y म्हणजे काय होणार 3x - y इज इक्वल टू 2. इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 ऑब्झर्व करा. तर इथे काय +y आणि इथे काय -y. म्हणजे आपण ॲडिशन करणार आणि आपल्याला x ची व्हॅल्यू भेटणार. मग काय इक्वेशन नंबर 3 3x + y इज इक्वल टू 4. इक्वेशन नंबर 4 काय आहे 3x - y इज इक्वल टू 2. दिस इज इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 4 काय केलं आपण ॲड इक्वेशन 3 and 4. त्यामुळे काय होणार हे y + y - y कॅन्सल होणार. 3 + 3 6x इज इक्वल टू 6 म्हणजे x इज इक्वल. तर येथे आपण x ची व्हॅल्यू काढणार आहोत. तर इथे 6/6 म्हणजे x इज इक्वल टू 1. आता ही x ची व्हॅल्यू काय करायची इक्वेशन नंबर 3 किंवा 4 मध्ये पुट करायची आणि y ची व्हॅल्यू काढायची. त्यामुळे काय लिहिणार तुम्ही पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3. मग काय भेटणार 3 × x म्हणजे काय 1 - y इज इक्वल टू 4. म्हणजे 3 - y इज इक्वल टू 4. देअरफॉर -y इज इक्वल टू 4 - 3. म्हणजे y इज इक्वल टू काय भेटणार 4 - 3 1. म्हणजे y इज इक्वल टू -1.
है ना, इथे प्लस आहे, इथे प्लस, इथे प्लस, म्हणजे y इज इक्वल टू +1. त्यामुळे x, y इज इक्वल टू काय असणार, x ची व्हॅल्यू 1, y ची 1. हे तुमचं काय असणार आन्सर. थँक्यू. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.